नमस्कार. माझं नाव अश्विनी चौगुले, विद्याविकास विद्यालय सहकारनगर. ऋषिकेश सर आणि त्यांची टीम आमच्या शाळेत आली होती. प्रज्ञाचित्र काय असतं ती कन्सेप्ट त्यांनी आम्हाला खूप छान क्लिअर समजावून सांगितली आणि मला वाटलं की चला मेंदूला आपल्याला छान वेगळं खाद्य आहे आणि स्वतःही म्हटलं त्यात बुडून जरा शिकून घ्यावं प्रज्ञाचित्र काय आहे आणि मग विद्यार्थ्यांना मला समजून सांगायला सोपं पडेल. मी स्वतः प्रयत्न केला, बऱ्यापैकी जमते, खूप चांगलं नाही. विद्यार्थ्यांनाही ते समजावून सांगितलं. तर विद्यार्थ्यांनाही असं वाटलं कसं काय वेगळाच विषय होता ना थोडासा. म्हणजे चित्र काढणं वेगळं आणि स्वतःला व्यक्त करणं वेगळं. म्हणजे मी विषय घेताना असा घेतला की शाळेविषयी तुमचं काय मत आहे ते प्रज्ञाचित्रात मांडा आणि वर्गाविषयीचं काय मत आहे. पहिल्यांदा त्यांना अभ्यासाचा विषय घेऊन समजावून सांगितलं की प्रज्ञाचित्र काय आहे. पण मग सरप्राईज मुलांनी खूप छान पूर्ण शाळेचं वर्णन त्यात केलं आणि वर्गाचंही वर्णन केलं, शिक्षकांचाही उल्लेख केला. त्यातनं आम्हालाही थोडंसं कॉम्प्लिमेंट मिळाल्यासारखं झालं की अरे वा, आपण जे शिकवते ते मुलांना बऱ्यापर्यंत कळतंय, पोचतंय. आणि मला वाटलं चांगलं आहे बाबा हे, की लिखाणाचा काही काही मुलांना थोडा कंटाळा असतो, पण त्यांना एक वेगळा उपक्रम कृती देण्यासाठी प्लस खूप मोठा कंटेंट आहे तो शॉर्टकटमध्ये त्यांच्या लक्षात राहावा. कारण भरपूर मोठे उत्तरे 8-10 पानी लिहिण्यापेक्षा ते मुद्द्यांमध्ये ते जास्त व्यवस्थित लिहू शकतात. म्हणजे पाठांतर करण्याऐवजी मुद्दे लक्षात ठेवण्यासाठी ते सोपं आहे. प्लस जी प्रॉब्लेमॅटिक मुलं आहेत, आता प्रॉब्लेमॅटिक शब्द वापरते त्यासाठी क्षमस्व. त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील, घरी असतील, डोक्यात काही भावनांचा गुंता असेल किंवा कशाची भीती असेल, त्या मुलांसाठी हा उपक्रम मला चांगला वाटला. म्हणजे ती मुलं स्वतःला कागदावर व्यक्त करतील आणि त्या प्रज्ञाचित्रातनं आम्ही तो अर्थ काढू शकतो की ह्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे, अडचण काय आहे. म्हणजे एक उपाययोजना करण्यासाठी पण आम्हाला खूप चांगला वाटला. मुलांनाही अभ्यासासाठी एक वेगळं स्किल म्हणता येईल, वेगळा दृष्टिकोन म्हणता येईल तो मिळाला. म्हणजे मेंदूतल्या राहिलेल्या भागात आपण जरा प्रज्ञाचित्र साठवून ठेवलं तर आयुष्य मला नक्कीच वाटते की सोपं आणि सुरस होईल. चित्रकलेची आवड निर्माण होईल आणि चांगला एक वेगळा विषय आहे, वेगळी शाखा म्हणूया एक लक्षात ठेवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, जगण्यासाठी. म्हणजे आपल्यामध्येही काही गोष्टी दडवून राहिलेल्या त्या मला वाटतं प्रज्ञाचित्रातनं बाहेर येतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त आहे, शिक्षकांसाठी पण उपयुक्त आहे. फक्त त्याला सराव हवा आहे. तो सराव करण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. नक्कीच आम्ही शिक्षक वेळ काढू आणि विद्यार्थ्यांनाही वेळ काढून ते करायला लावू. थँक्यू सो मच. आम्हाला एक तुम्ही वेगळा उपक्रम दिला की जो सतत उपयुक्त आहे आणि उपयोगी राहील. त्यात पाहूया आम्ही नक्की सुधारणा करूया, वेळ देऊया, कसून प्रयत्न करूया, नक्कीच यशस्वी होऊ. धन्यवाद. थँक्यू.